गुड इव्हिनिंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर ज्ञानेश शाळेत गेलेला आहे. संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मी आता त्याची शाळा 4:15ला सुटते, तर मी आता ज्ञानेशला आणायला जाणार आहे. तर त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे. तर ती गोष्ट म्हणजे हे तुम्ही बघू शकतात, मी ॲमेझॉनवरून मी माझ्यासाठी रेनकोट मागवलेला आहे आणि तुम्ही विचार करत असाल अरे ही एवढी का असते. तुझ्या पाठीमागचं पण कारण तसंच आहे. पाठीमागचं कारण म्हणजे असं की माझा जो जुना रेनकोट आहे तो ना थोडा म्हणजे खराब झालेला आहे. आज तो जो रेनकोट असा पिंक कलरचा होता, तर मी तो जवळजवळ 6 ते 7 वर्ष वापरला. तर तो रेनकोट खराब झालेला आहे आणि खूप दिवसापासून विचार करत होती, हा रेनकोट मागवेल असा विचार करत होती. आणि ज्या दिवशी मुसळधार पाऊस पडला ना, त्या दिवशीच मी रेनकोट मागवला. आणि आता पाऊस पडून बरं मला असं वाटतं की 7-8 दिवस तर झालेलेच आहेत. तर मी जेव्हा ॲमेझॉनवरून हा रेनकोट मी ऑर्डर केला ना, त्यानंतर 3 दिवसानंतर हा रेनकोट येणार होता आणि फायनली हा रेनकोट आलेला आहे. आता मी का हसते, त्याचं पाठीमागचं कारण म्हणजे आज म्हणजे ना, जेव्हा मी ज्ञानेशला दुपारी 12:30 वाजता शाळेत नेऊन सोडायची ना, तेव्हा आहे ना, म्हणजे बोलतात ना, तो जो अर्धा तास म्हणजे 12:30 ते 1 तो जो अर्धा तास आहे ना, तो ना त्यावेळेस ना पाऊस नाही पडायचा आणि मी पटकन ज्ञानेशला शाळेत नेऊन सोडायची आणि पटकन यायची. पण आज थोडी फजितीच झाली माझी. 12:30 वाजले, पाऊस पडत नव्हता. अर्ध्या रस्त्यात गेली आणि जो पाऊस पडायला लागला ना, मी पूर्ण ओली झाली होती. आणि नंतर मला फायनली पश्चाताप झाला, अरे आधी मी रेनकोट मागवला असतं तर बरं झालं असतं. ज्ञानेशला रेनकोट आहे. तर हा त्याचा 3रा वर्ष असेल, ज्ञानेशचा त्या रेनकोटचा 3रा वर्ष असेल. तो मी ज्ञानेशचासुद्धा रेनकोट ॲमेझॉनवरून मागवला होता. त्याची क्वालिटी खूप बेस्ट आहे आणि छान आहे तो. अजूनही तो 2 ते 3 वर्ष तो ज्ञानेश त्याचा रेनकोट वापरू शकतो. मी फक्त त्याच्या बॅगेसाठी रेनकोट कवर घेतला होता. आता मी हा रेनकोट ओपन करते. तर हा जो रेनकोट आहे, तर आधीचा माझा जो रेनकोट होता पिंक कलरचा, तो पूर्ण असा 1 पीस टाईप होता. पूर्ण असा घालायचा आणि जी झिप लावायची आणि मध्ये असा बेल्ट असायचा. तर आता मी तसा रेनकोट नाही घेतलेला आहे. कारण कसं माहीत आहे का, असा 1 पीस जो रेनकोट असतो ना, तर आपल्या कुठे बाहेर चालत वगैरे जायचं असेल किंवा शेतात काम करायचं वगैरे असेल तर त्यासाठी आपण यूज करू शकतो. पण जर समजा आपण पावसाळ्यात जर गाडी चालवत असू, तेव्हा आपल्याला पॅन्ट आणि टी-शर्ट अशा टाईपचा आपल्याला रेनकोट लागतो. सेम मी तसाच रेनकोट मागवलेला आहे. तर मी आता पटापट ओपन करते ह्याला. आणि मला या गोष्टीचं खूप हसायला येतं की म्हणजे आपण पाऊस पडण्याच्या अगोदर रेनकोट, त्यानंतर पावसाच्या चपला हे आपण अगोदर विकत घेतो. तर मी ज्ञानेशची पूर्ण तयारी केली होती. त्याला रेनकोट होता, त्याला मी चप्पल पण घेतली. पण मी माझीच तयारी केली नव्हती की मला ज्ञानेशला शाळेत नेऊन सोडायला जायला लागतं, तर मला पण रेनकोट घेतला पाहिजे. म्हणजे मी हा असा विचार केलाच नव्हता. माझी खूप फजिती झाली आज. लिटरली मी एवढी भिजली होती ना वगैरे. आणि पावसाळ्यामध्ये सगळे भिजतात, पण मी जेव्हा ही गाडी चालवते ना, तेव्हा मी चष्मा लावते. मला चष्मा आहे, पण मी फक्त म्हणजे जेव्हा मी बाहेर पडते, जेव्हा मी गाडी चालवते, तेव्हा मी आधी चष्मा लावते. कारण मला आहे ना, बाहेरचा जो उजेड किंवा सूर्यप्रकाश किंवा ही जी ट्यूबलाईट आहे, या ट्यूबलाईटचा ना प्रकाश ना सहन नाही होत, म्हणून मी चष्मा लावते. तर झालं हे, पाऊस एवढा जोरदार पडत होता ना की माझ्या चष्म्यावरती पूर्ण ते असे डॉट डॉट डॉट. आणि मला एवढं ते समोरचं जेवढं पुसट दिसत होतं ना वगैरे. पावसामध्ये हे सगळं होतच राहतं. रेनकोट जरी घातल्यावरती, कॅप जरी असली, कारण पावसाचा आडवा वगैरे पडतो, तरी पण थोडेफार तरी डॉट त्या चष्म्यावरती पडतात आणि थोडं पुसट दिसतं. तर चला मी हे ओपन करते. तर मी हे ओपन केलेलं आहे. तर ही अशी बॅग आहे आणि या बॅगेमध्ये रेनकोट आहे आपला आणि याची क्वालिटी खूप बेस्ट आहे.
तर तुम्ही बघू शकतात की हे बघा, ही पॅन्ट आहे, हे बघा ही पूर्णपणे अशी ही पॅन्ट आहे। त्यानंतर हा वरचा शर्ट आहे पूर्ण या टाईपमध्ये, आणि ही हुडी आहे बघा। तर असा हा रेनकोट आहे, तुम्ही बघू शकतात। तर मी हा रेनकोट माझ्यासाठी मागवलेला आहे, कारण जेव्हाही आपण गाडी चालवतो तेव्हा हे म्हणजे शर्ट आणि पॅन्ट अशा पद्धतीचं जर रेनकोटच आपल्याला चालतं गाडीवरती जेव्हा आपण बसतो तेव्हा। आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ना, मी गेले 7 वर्ष ना वन पीस असा रेनकोट घालायची। ॲक्च्युली व्हायचं काय माहिती आहे का, म्हणजे तुम्ही काहीही घाला, जीन्स घाला, ड्रेस घाला, जीन्सचं पूर्ण अर्धी ओली व्हायची आणि ड्रेसचा पुढचा भाग ओला व्हायचा। मग पुन्हा घरी आले ना की मग ते सगळं चेंज करा, मग पुन्हा ह्या पावसाळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात। पण तेव्हाच ठरवलं होतं नेक्स्ट टाईम जेव्हा रेनकोट घेईल ना तेव्हा थोडं वेगळ्या ह्याचं घेईल, म्हणजे या अशा टाईपमध्ये घेईल जेणेकरून भले पाय ओले झाले तरी चालते, त्याचा प्रश्न नाही, पण पूर्ण ड्रेस वगैरे ओला होता का म्हणे ते महत्त्वाचं असतं। आणि पावसाळ्यामध्ये कपडे नाही सुकत आणि लिटरली ओलेच्या ओले पेंट राहतात, आपल्याला अक्षरशः पंखेखाली कपडे सुकवावे लागतात। सो या सगळ्या गोष्टी आहेत। तर मी आता चालले ज्ञानेशला शाळेतून आणायला, त्याची शाळा 4:15 वाजता सुटते। तर आणि अजून एक गोष्ट सांगेल की मी ना यावर्षी ना म्हणजे ना कुठल्याच गोष्टीमध्ये मी प्रिपेअर नाही आहे। तर प्रिपेअर नाही म्हणजे असं की आता कसं ज्ञानेशला कालच बुक्स भेटलेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आधी मी सगळ्या गोष्टींमध्ये प्रिपेअर असायचे की हां, ज्ञानेचा रेनकोट, ज्ञानेची वॉटर बॉटल, त्यांचा टिफिन बॉक्स, ज्ञानेची बॅग। आता याच्यामध्ये ज्ञानेचा रेनकोट पण आहे, प्लस ज्ञानेची वॉटर बॉटल पण आहे, त्याचा टिफिन पण आहे, त्याची बॅग पण आहे, आणि त्याचं स्कूलचं युनिफॉर्म पण आहे। कारण फर्स्ट स्टँडर्डला मी जे घेतलं होतं तेच तो आता तो सेकंड स्टँडर्डला पण तो यूज करणार आहे। पण आता झालं काय माहिती आहे का, ज्ञानेश आता जेव्हा शाळेतून येईल ना घरी तेव्हा मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही आता डीमार्टमध्ये जाऊ। त्याचं पाठीमागचं कारण म्हणजे असं, मला घरात पण बरंचसं असं सामान संपलेलं आहे, ते मला आणायचं आहे। आणि ज्ञानेशसाठी पेन, पेन्सिली, त्यानंतर मला त्याच्यासाठी काही नोट्स बुक्स आणायच्या आहेत प्रॅक्टिससाठी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आधी ज्ञानेश स्कूलमध्ये म्हणजे ज्युनियर, सिनियर आणि फर्स्ट स्टँडर्ड तो कंपास म्हणजे कंपास घेऊन जायचा बॅगेमध्ये। पण आता त्याला पाऊच सांगितलेला आहे, आपला जो पाऊच असतो ना तो पाऊच सांगितलेला आहे। तर मी त्याला बोलली, ज्ञानेश आजचा दिवस कंपास घेऊन जा, उद्यापासून आपण डीमार्टमध्ये जाऊ, मग मी तुला पाऊच घेऊन देईन। आणि प्लस त्याला पेन्सिली, स्केल, इरेझर, शॉर्पनर हे सगळं काहीच नाही आहे, एकदम शॉर्ट याच्यामध्येच आहे ते। आणि मी सुद्धा ज्ञानेशला जेव्हा पेन्सिली वगैरे घेते ना, आणि पेन्सिलचं कसं माहीत आहे, ती टोक करून करून ती 2 किंवा 3 दिवस, जास्तीत जास्त 3 दिवस, 3 दिवसामध्ये ती पेन्सिल लगेच छोटी होऊन जाते। तर मी ज्ञानेशसाठी पेन्सिली आणते, तर असं पेन्सिलचे 3-4 बॉक्स आणून ठेवते जेणेकरून त्याला 2-3 महिने आरामात जातील। म्हणजे पेन्सिल, इरेझर आणि शॉर्पनर ह्याचे छानसे पाऊच आणून ठेवते, म्हणजे त्याला जसं वाटेल तसं तो यूज करतो। तर ते नाही, त्यासाठी चाललेली आहे। आणि काही सामान संपलेलं आहे ते त्यासाठी चाललेली आहे। तर बघू कसं काय। आणि ना ज्ञानेशला ड्रॉइंगची खूप आवड आहे, तर मी ना म्हणजे ज्युनियर, सिनियर आणि फर्स्ट स्टँडर्डला त्याला खूप सारे ड्रॉइंग बुक्स आणल्या होत्या वगैरे। त्याच्या सगळ्या ड्रॉइंग बुक्स संपलेल्या आहेत, त्याच्याकडे आता कुठली ड्रॉइंग बुक्स नाही आहे। तर तुम्हाला नेहमी सांगत आलं आहे, मम्मी माझ्यासाठी ड्रॉइंग बुक कधी आणशील, मला करायचे ड्रॉइंग। तर मग आज आम्ही जाऊ डीमार्टमध्ये आणि त्याला जे ड्रॉइंग बुक्स हवी, त्याच्या आवडीच्या पेन्सिली वगैरे, त्याचा पाऊच वगैरे, त्याला कुठला पाऊच घ्यायचा आहे तो, आणि थोडंफार जे सामान आहे तो घेऊ। आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना, कसं माहिती आहे, आम्हाला फक्त इथे डीमार्ट जवळ आहे म्हणून आम्ही डीमार्टमधून सामान घेतो। पण मी ना डीमार्टमध्ये जाण्यासाठी ना खूप विचार करते, जाऊ की नको। कारण कसं डीमार्टमध्ये आपण गेलो ना, भले आपण 1-2 वस्तूंसाठी जातो, पण मग त्या जागी 2 वस्तूंसाठी किंवा 3 वस्तूंसाठी चांगल्या 4-5 वस्तू येऊन जातात।
पण मी यावेळी तसं काहीच नाही करणार आहे. मी आता लिस्ट बनवून ठेवले, त्यानुसारच मी सामान आणणार आहे. तर चला मी आता ज्ञानेशला जाऊन आधी आणते शाळेतून आणि नंतर मग आम्ही डीमार्टला जाऊ. तर गाईस तुम्ही बघू शकता मी रेनकोट वेअर केलेला आहे. तर अशा पद्धतीचा हा रेनकोट दिसतोय. खूप छान व्यवस्थित आहे, म्हणजे फिटिंग वगैरे सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही हात पण बघू शकतात. चला तर आता निघूया पटापट, ज्ञानेशला जाऊन मी आणते. गुड मॉर्निंग गाईज. सकाळची वेळ आहे. तर काल रात्री मी ज्ञानेशला शाळेतून घरी आणलं आणि मग घरी आणल्यानंतर मग मी लिस्ट वगैरे बनवली, फ्रेश वगैरे झालो, दोघांनी चहा वगैरे पिल्या. त्यानंतर मग आम्ही 7:45 वाजता डीमार्टला गेलो. आणि माझं ठरलं होतं की लवकर जायचं लवकर यायचं. पण झालं काय माहिती आहे का, लिस्ट बनवली होती पण डीमार्टमध्ये जाऊ की नको, सामान घेऊ की नको, की इथे जवळच खाली जे दुकान आहे त्या दुकानात जाऊन असं आपलं जे सामान लागतं ते घेऊन यावं, असा विचार करता करता म्हणजे काय करू हे सुचत नव्हतं. तर असा विचार करता करता 1.5 तास होऊन गेला. आणि मग नंतर ठरवलं अरे बाबा टाईम वेस्ट होतो आहे, तर पटापट जाऊया आणि आपला जे सामान हवं आहे ते घेऊन येऊया. आणि डीमार्टमध्ये जायचा विचार आला तेव्हा ना, म्हणजे 2-3 दिवस झाले विचार करत होते डीमार्टमध्ये जाऊ की नको, जाऊ की नको, जाऊ की नको. कारण घरातलं बरंचसं सामान संपलं होतं, ते मला आणायचं होतं. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की आम्ही काल रात्री 11 वाजता घरी आलो. आणि त्याचं कारण पण तसंच आहे. माझं सगळं घेऊन झालं होतं, निघायचं होतं मला, ज्ञानेशचं चाललं होतं. मी जेव्हाही ज्ञानेशला डीमार्टमध्ये घेऊन जाते ना, त्याचं एक असतं, तो आहे ना तिथे जे टॉयचं जे सेक्शन असतं तिथे तो जाणार आणि तो प्रत्येक वस्तू हातात घेऊन बघणार, ती पूर्ण तो असं बघणार. म्हणजे त्याच्या मनाला समाधान वाटलं की तो ती वस्तू जागेवरती ठेवणार. लिटरली ना तिथे तो ना तिथेच आहे ना, तो 10 ते 15 मिनटं त्या गाड्यांबरोबर खेळत बसणार वगैरे. असं त्याने 1.5 तास तिथे त्याने त्या सेक्शनमध्ये घालवला ज्ञानेशने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ज्ञानेशला मी एकच सांगितलेलं आहे, म्हणजे आत्तापर्यंत आणण्याच्या आधी मी ज्ञानेशला म्हणजे त्याला ज्या गाड्या आवडायच्या मी त्यानुसार त्याला गाड्या घेऊन द्यायची. आता मी त्याला गाड्या घेऊन देत नाही. त्याला एवढंच सांगितलं की तुझ्या फक्त मी बड्डेला तुला गाडी घेऊन देईल आणि आता इतर दिवशी नाही. तर फक्त तू तुझ्या अभ्यासात लक्ष द्यायचं. आता त्याला मी एवढं सांगितलं आहे. तर त्याचं म्हणणं असं आहे की ठीक आहे, तू मला गाड्या घेऊ नकोस, पण ॲटलिस्ट मला त्या सेक्शनमध्ये जाऊ दे, मला त्या गाड्या बघू दे, मी त्या डोळ्यात त्या गाड्या ते टॉईज मी बघेल, मी माझं समाधान मानून घेईन आणि मग मी ठेवेल. तसं त्याचं तसं आहे. आणि खरंच तो पाऊण ते 1 तास तो त्याच सेक्शनमध्ये होता. फायनली मी त्याला ओरडली ना तेव्हा तो तिथून निघाला. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आम्हाला रात्री येता 11 वाजले. आणि मी काल ना पावभाजी केली होती, तर ती पावभाजी उरली होती, तर तीच आम्ही पावभाजी गरम वगैरे करून खाली. त्यानंतर मी भांडी पण नव्हती घासली, मी भांडी आता सकाळी उठून घासली. आणि एवढी झोप येत होती ना, आम्हाला झोपायला पूर्ण 1 वाजला. तर मी ठरवलं की बाकीची कामं सकाळी उठल्यानंतर करेल. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी सकाळी उठल्यानंतर अर्ली मॉर्निंग माझी जी काही छोटी मोठी कामं ती सगळी करून घेतली, फ्रेश झाले आणि त्यानंतर मी आधी गरम पाणी पिलं, कारण मी रोज सकाळी उठल्यानंतर आधी गरम पाणी पिते. चला तर मी तुम्हाला दाखवते की मी डीमार्टमधून काय काय खरेदी केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात ग्रोसरीमध्ये मी एवढं सगळं सामान घेतलेलं होतं. तर
ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगेल, बेसन पीठ संपलं होतं, पावसाळा सुरू झाला आहे आणि आपल्याला म्हणजे प्रत्येकाला क्रेज असतं की पावसाळ्यामध्ये छान मस्त कांदा भजी, बटाटा भजी किंवा इतर वेगवेगळ्या पद्धतीची भजी आपण करतो, पण त्यासाठी बेसन पीठ लागतं. बेसन पीठ पूर्णपणे संपलं होतं आणि इथे मी बासमती राईस घेतलेला आहे. आता हा जो बासमती राईस आहे मी शक्यतो पुलाव किंवा बिर्याणीसाठी यूज करते, असं आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकतात, इथे मी व्हाईट कुकिंग विनेगर घेतलेला आहे. तर आणि इथे मी बटरस्कॉच हे व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे. तर ना तुम्हालाही माहिती आहे, मी मध्यंतरी ना केक करण्यासाठी साहित्य मागवलं होतं, तर मला त्यासाठीच हे व्हॅनिला एसेन्स हवं होतं. आणि आता मी विनेगर का घेतलेलं आहे, तर मी आता म्हणजे होममेड पद्धतीने पनीर आणि चीज मी घरच्या घरीच करणार आहे. ज्ञानेशला चीज खूप आवडतात, तर प्रत्येक वेळेला काय यार विकत आणायचं वगैरे, पण जर आपण होममेड पद्धतीने केलं ना तर स्वस्त आणि मस्त आणि दीर्घकाळ असं टिकणारं चीज आपण घरी बनवू शकतो. आणि तुम्हाला हे माहिती आहे, आता बाहेर जर तुम्ही बघायला गेलात मार्केटमध्ये एक म्हणजे पनीरबद्दल जर विचार केला तर मार्केटमध्ये एक लिक्विड भेटतो, तर तो लिक्विड असा आहे की तो लिक्विड त्या पनीरवरती टाकला तर पनीर म्हणजे त्या पनीर दुधापासून बनलं आहे की त्याच्यामध्ये अजून काय मिक्सिंग आहे हे ओळखलं जातं. जर पनीर म्हणजे ते लिक्विड टाकल्यानंतर जर पनीर काळा पडला तर या पनीरमध्ये काहीतरी मिक्सिंग आहे किंवा हा पनीर मुळात दुधापासून बनलाच नाही आहे हे कळतं. आणि जर पनीर पूर्णपणे व्हाईट असेल तर समजून जायचं की हा पनीर पूर्ण दुधापासून बनलेला आहे, असं एक लिक्विड भेटतं. पण मग मार्केटमध्ये हे सगळं चाललेलं आहे. त्याच्यापेक्षा हे आहे की बाबा आपण आपल्या घरीच होममेड पद्धतीने आपण पनीर बनवू. आणि अजून एक गोष्ट सांगेल की माझं एक अन्नपूर्णा नावाचं एक चॅनल आहे, त्याच्यामध्ये मी कुकिंगचे व्हिडिओ पोस्ट करत असते आणि रोज मला व्हिडिओ पोस्ट करायचा असतो. तर त्यासाठी मला आहे ना म्हणजे काही ना काही लागतंच, म्हणजे ग्रोसरीमध्ये तुम्हालाही माहीत, तर त्यासाठी मी ही सगळी ग्रोसरी घेतलेली आहे. आणि प्लस तुम्ही इकडे बघू शकतात, तर हे सगळं खाऊ आहे. आता हे सगळे बिस्किट आहे, जे बिस्किट ज्ञानेशला म्हणजे तो दुधाबरोबर खातो. त्यानंतर मी माझ्यासाठी इथं लसूण चिवडा घेतलेला आहे, कारण मला लसूण चिवडा खूप आवडतो. तर इथे मी दूध पावडर घेतलेली आहे. आणि मी ज्ञानेशला ना आधी ब्लॅक टी द्यायची, पण कुठेतरी मला असं वाटायचं की लहान मुलांना ब्लॅक टी देणं चुकीचं आहे, कारण म्हणजे विचार करा ना, ते म्हणजे तो ब्लॅक टी गोडच असतो म्हणा, पण म्हणजे ते शुगरी ड्रिंक आहे असंही आपण म्हणू शकतो. पण मला ज्ञानेशला ब्लॅक टी नव्हता द्यायचा वगैरे, तो त्याचं चाललं होतं मम्मी मला दूध हवं आहे, तर मी त्याला दूध देत नसायची. तर मग मी विचार केला की आपण दूध पावडर आणून, तर मी आता ही दूध पावडर आणली आहे आणि या दूध पावडरपासून मी दूध तयार करून त्याच्यावरती बोर्नव्हिटा मी देईल. आणि द्यायचं असं आहे ना की तो त्याच्यावरती आहे, त्याला कधी कधी दूध प्यायचं असतो, कधी कधी केळ्याचे वेपर्स खायचे असतात, तर त्याचं हे सगळं असतं. तो कधी कधी दूध पितो, कधी कधी नाही पित. आणि मी चहा वगैरे पित नाही, तर त्याच्यामुळे मी दूध हा प्रकार खूप टाळते. म्हणून ठरवलं की हे आपण दूध पावडर घेऊया, जेणेकरून जेव्हाही ज्ञानेशला वाटेल की आज मला दूध प्यायचं आहे त्यावेळेस मी त्याला हे दूध पावडरपासून दूध तयार करून देईल आणि त्यामध्ये बोर्नव्हिटा टाकेल. आणि इथे ग्रीन टी संपलं तर मी ग्रीन टी पण आणलेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात की मला ना डोनट्स करायचे आहेत, तर त्यासाठी मी ही डेअरी मिल्क घेतलेली आहे. तर हा सगळा खाऊचा सेक्शन आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकतात की इथे कपड्यांचा साबण आहे, अंगाचे साबण आहे, संतूर, विम आहे आणि हे हँडवॉश आहे आणि दंतकांती. ही दंतकांती आहे, तर आम्ही कोलगेट टूथपेस्टमध्ये दंतकांती वापरतो. ही आयुर्वेदिक आहे आणि खूप यामध्ये फरक जाणवतो. आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना, मी हे जे व्हील साबण आहेत तर मी हे 10 व्हील साबण घेतलेले आहेत. तर मी एवढं सांगेल की ना मी फक्त शनिवार, रविवार, सोमवार 3 दिवस मला ना म्हणजे सकाळी अर्ली मॉर्निंग कपडे धुवायला म्हणजे धुवायला नाही जमत, तर मग मी ते 3 दिवसाचे कपडे असतात ते मी मशीनमध्ये धुते. म्हणजे मी फक्त आठवड्यातून एकदाच मशीन लावते आणि इतर दिवशी मी हातानेच कपडे धुते, त्यासाठी मला हे साबण लागतात. आणि इथे हे वाईप्स आहेत, हे पण संपले होते, हे आणलेलं आहे. आणि ज्ञानेश माझ्या जोडीला होता, तर जेव्हा आपल्या जोडीला लहान मुलं असतात तेव्हा त्यांना काही ना काही हवंच असतं आणि ते घेतातच. इव्हन असं समजायचं की आपल्याकडूनच त्यांना या सवयी लागलेल्या असतात, कारण आपलं पण तसंच आहे. आपण जातो भले बाजारामध्ये, जर एखादी वस्तू आवडली तर ते आपण विकत घेतो, सेम तसंच आहे. तर ज्ञानेशला हा ताट खूप आवडला आणि त्यांनी सांगितलं की मम्मी याच्यापुढे मी या ताटात जेवेल. आणि ज्ञानेशला ना
अशी वेगवेगळ्या प्रकारची ताटं खूप आवडतात. त्यानंतर इथे मी हा टी मग घेतलेला आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हाही ज्ञानेशला वाटे त्याला दूध प्यायचं आहे तर मी याच्यामध्ये दूध गरम करून त्याला देईल. त्यानंतर इथे मी हे काचेचे 2 बाउल घेतलेले आहेत. मला ना असे 2 छोटे असे काचेचे बाउल हवे होते, मला ते मिळत नव्हते. पण फायनली मला आज म्हणजे काल भेटले मला हे. आणि हे कशासाठी माहिती आहे का, जेव्हा आपण चीज आणि मेयोनीज आणि दूध हे सगळं जेव्हा आपण ते व्हाईट सॉस करतो ना, तेव्हा ते मेल्ट करण्यासाठी मला हे काचेचे बाउल हवे होते. तर सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर अजून एक गोष्ट सांगेल की इथे मी माझ्यासाठी 2 जीन्स पॅन्ट घेतलेले आहेत. आणि इथे मी 2 पाय पुसणे घेतलेले आहेत. तुम्हालाही माहिती आहे पावसाळा सुरू आहे आणि मी टॉयलेट आणि वॉशरूमच्या बाहेरचे जे पाय पुसणे असतात ते मी रोज चेंज करते. पण ते पाय पुसणे ना अजिबात सुकत नाही आहेत. इवन 2 दिवस तरी लागतात सुकण्यासाठी. म्हणून मी ही एक एक्स्ट्रा जोडी आणलेली आहे पाय पुसण्याची. आणि माझ्यासाठी मी जीन्स आणलेल्या आहेत, कारण ना मला गाडी चालवताना हे जीन्स म्हणजे एकदम कम्फर्टेबल वाटतं ड्रेसपेक्षा. तर आणि इथे मी ज्ञानेशसाठी हा पाऊच घेतलेला आहे. तर त्यांच्या शाळेमध्ये कंपास नाही सांगितलेली आहे, अशा प्रकारचा पाऊच सांगितलेला आहे. तर मी ज्ञानेशला हा पाऊच घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे 2 नोटबुक्स घेतलेल्या आहेत आणि एक ड्रॉइंग बुक्स घेतलेली आहे ज्ञानेशसाठी. आणि हे कशासाठी माहिती आहे, ही मॅथमॅटिक्ससाठी. आणि मी ज्ञानेशसाठी काही क्वेश्चन पेपरचे सेट तयार करते ना, त्यासाठी मला फुल केक्स लागतात. तर त्यासाठी मी ही मोठी लॉंग बुक्स घेतलेली आहे. अशा 2 बुक्स घेतलेल्या आहेत. प्लस पेन्सिली, इरेझर आणि पेन आणि हा मी पॅड घेतलेला आहे. तर ज्ञानेशकडे फक्त म्हणजे शॉर्पनर वगैरे होतं, पेन्सिली होत्या पण कमी होत्या, म्हणून मी एक्स्ट्रा आणून ठेवलेल्या आहे त्याच्यासाठी. आणि हे इरेझर नव्हते त्याच्याकडे, तर इरेझर आणि पेन्सिल ह्या कमी होत्या त्याच्याकडे, म्हणून मी त्या आणून ठेवलेल्या आहेत. आणि मी ज्ञानेशसाठी क्वेश्चन पेपरचे सेट तयार करते, त्यासाठी मला पेन लागतात. आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे हा पॅड आहे. तर ज्ञानेशकडे ना पॅड आहे, कारण मी ना माझ्या मैत्रिणीसोबत मी याला उल्हासनगरला गेली होती. तर मेहता मार्टमधून मी ज्ञानेशसाठी ना असं बॉक्स टाईप पॅड घेतला होता. पण तो बॉक्स टाईप जो पॅड आहे त्याच्यामध्ये कसं माहिती, आपला वर्कशीट किंवा आपलं काय मेन डॉक्युमेंट्स वगैरे असे ते आपण त्या बॉक्समध्ये ठेवू शकतो. आणि त्या बॉक्सच्या वरती हे असं होतं. आणि असं एवढा असं बॉक्स होता पूर्ण रेक्टँगल साईजचा. तर अजूनही आहे तो, पण तो घरामध्ये नाही ड्रॉइंग वगैरे करू शकतो किंवा आपण जेव्हा मुलं क्लासला जातात ना त्यासाठी तो यूज करू शकतो. पण जेव्हा एक्झाम येते, एक्झामसाठी आपल्याला नोटपॅड लागतो, तर तो नोटपॅड ज्ञानेशकडे नव्हता. तर त्यासाठी मी हा नोटपॅड घेतलेला आहे. तर ह्या सगळ्या म्हणजे हे सगळं घेतलेलं आहे डीमार्टमधून. आत्ता जस्ट ज्ञानेश उठलेला आहे. तर तुम्ही बघितलं असेल मी डीमार्टमधून काय काय सामान घेतलेलं आहे. तर जे आहे ग्रोसरी वगैरे ते सगळं मी म्हणजे कडधान्याच्या डब्यामध्ये छान मस्त स्टोअर वगैरे करून ठेवते सगळं. जेही काही ग्रोसरी आहे ते मी सगळं आता स्टोअर करून ठेवणार आहे. आणि त्यानंतर मग झाडून लादी सगळं आवर करावी लागणार आहे मला सगळं, कारण अजून मी क्लीन वगैरे काहीच केलं नाही, ते मला क्लीन करायचं आहे. फक्त काही छोटे मोठे कामं होते ती मी केलेली आहे सकाळी उठून. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगेल की तुम्ही बघितलं असेल मी म्हणजे माझ्यासाठी मी 2 जीन्स घेतलेल्या आहेत. तर त्याच्या पाठीमागचं कारण पण तसंच आहे. आता पावसाळ्यामध्ये माहीत आहे का काय होतं माहिती आहे का, आपण ड्रेस वगैरे घालतो गाडी चालवताना वगैरे, तर ना हवेमुळे लिटरली जर ड्रेसला ना दोन्ही साईडला कट्स असतात, त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, ते पूर्ण ते असं म्हणजे उठतं आणि लिटरली आपण लेगिन्स घालतो पण पूर्ण त्या मांड्यांचा शेप दिसतो त्या लेगिन्समधून. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा ती लेगिन्स ओली होते ना पावसाळ्यामध्ये, तर ते एकदम विचित्रच दिसतं ते. मी तुम्हाला फक्त माझा एक तुम्हाला अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करते. तर मला असं कुठंतरी वाटत होतं की पावसाळ्यात तरी आपण जीन्स घालावी, जीन्स आणि त्याच्यावरती शॉर्ट टी शर्ट घालावे, आणि ते खूप गरजेचं आहे. कारण पावसाळ्यामध्ये पूर्ण म्हणजे जर बघायला तर पूर्ण ड्रेसच ओला होतो वगैरे.
सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ना म्हणजे प्रत्येकाचा अनुभव एक वेगवेगळा असतो, पण मी तुम्हाला माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर करेन की गाडी चालवताना जीन्स आणि म्हणजे तुम्ही टी शर्ट घाला किंवा त्याच्यावरती तुम्ही शॉर्ट टॉप्स वगैरे घाला, पण गाडी चालवताना जीन्स घालणं हे खूप कम्फर्टेबल वाटतं, खूप खूप कम्फर्टेबल वाटतं. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ना माझा ना एक स्वभाव आहे, मला असं वाटतं की तुमच्याशी शेअर करावं म्हणून तुमच्याशी शेअर करते. माझा एक स्वभाव आहे, तो स्वभाव म्हणजे असताना की कुठलीही वस्तू घेताना मी एवढा विचार करते ना, मी खूप विचार करते की अरे घेऊ की नको, खरंच ते गरजेचं आहे की नाही. आता हे जे मी ग्रोसरी घेतली ना, हे जे डीमार्टमधून सामान घेतलं ना, तर मी याच्यासाठी लिटरली मी 5 ते 6 दिवस झाले विचार करत होते डीमार्टमध्ये जाऊ की नको, आणू की नको. पण हे जीन्सचं पण, जीन्स घेऊ की नको, काय करू. लिटरली मी ना म्हणजे विचार करून फायनली ठरवलं की अरे बाहेरून नाहीतरी विकत घ्यायचंच आहे, आत्ता नाही किंवा पुढच्या महिन्यात तरी विकत घ्यायचंच आहे ना, मग बाई आत्ताच घे. असा विचार फायनली केला आणि मग डीमार्टमध्ये गेली आणि ते सगळं घेतलं. म्हणजे मग इवन ते डीमार्ट असू दे, इवन काहीही असू दे, इवन न्यायच्या बाबतीतसुद्धा असू दे किंवा त्याच्या आवडीच्या गाड्या वगैरे जरी हव्या असतील तरीसुद्धा काही कुठलीही गोष्ट. पण मी ना खूप विचार करते, खूप विचार करते, घेऊ की नको. म्हणजे ना तेव्हा जाऊन मी ते डिसाईड करते आणि मग ती वस्तू घेते. तर माझा हा असा स्वभाव आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय कर ज्ञानेश. गुड नाईट से. अरे गुड मॉर्निंग तर बोल ना. अशाच बोलस तू.